तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय का? पण थांबा, कारण पुढचा हप्ता तुम्हाला कदाचित मिळणार नाहीये, कारण सरकार आता तुमची खाती गोठवणार आहे. लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता जवळपास वर्षभर झालंय, पण यातल्या काही दोडक्या बहिणींचं खातं सरकार बंद करतंय. त्यामुळे कोणती खाती बंद होणार आणि कोणती सुरू राहणार आणि यात तुमच्या खात्याचं काय होणार हेच मी या व्हिडिओतून सांगते, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सरकारने आता लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांचे अकाउंट्स चेक करायला सुरुवात केली आहे, कारण लाडक्या बहिणींसोबतच हजारो लाडके पुरुष सुद्धा समोर आलेत. लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार झालाय, त्यामुळे सरकारची तिजोरी चांगलीच रिकामी झाली आहे. या योजनेचे पैसे महिलांना मिळायला हवे होते, ते गुपचूप पुरुषांनी आपल्या खात्यात वळवलेत. तब्बल 14,298 पुरुषांना गेल्या 10 महिन्यात सरकारने नकळत 21,44,00,000 रुपये दिलेत. पुरुष असूनही या योजनेचा त्यांना लाभ कसा मिळाला, त्यांचा डेटा नीट तपासला गेला नाही का, असा सवाल आता त्यानंतर उपस्थित होतोय. आता हे जे 14,000 पुरुष आहेत त्यांचा निधी तर सरकारने थांबवलाय, पण गेलेले पैसे सरकार परत कसे मिळवणार? बरं, इतकंच नाहीये, तर 2,36,014 लाभार्थी असे आहेत ज्यांची नावच चुकीची आहेत. अरे म्हणजे हे जे मंडळी महिला नाही आहेत असा संशय आता सरकारला आहे. तर 65 वर्षांवरील महिलांनी देखील या योजनेचा गैरलाभ घेतलाय. काही कुटुंबातल्या 2-3 किंवा त्याहून जास्त महिलांनी सुद्धा सरकारकडून दर महिन्याला पैसे मिळवलेत. पण हा सगळा प्रकार आता समोर आल्यानंतर विरोधकांनी मात्र सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत SIT चौकशी लावा, ED CBI कामाला लावा, कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे. पण सरकारने देखील असं म्हटलंय की या पुरुषांकडून पैसे वसूल करणार आणि गरज पडली तर गुन्हा देखील नोंदवणार. आता तुम्हीच सांगा, ही योजना आहे महिलांसाठी, ठराविक उत्पन्न असलेल्यांसाठी, ठराविक वयोगटासाठी, पण तरीही सरकारकडूनच अर्ज नीट न तपासता थेट अकाउंट्समध्ये पैसे टाकण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आता सरकार हे पैसे वसूल करणार का? दोषींवर कारवाई होणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.